नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बुक्सोल किताब की आत्मा या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर, जिथे आपण पुस्तकांमधील आत्मा उलगडतो, त्या शब्दांमागील भावना समजून घेतो आणि लेखिकेच्या मनातली जाणीव आपल्या हृदयाशी जोडतो। आज आपण ज्या पुस्तकाविषयी बोलणार आहोत ते फक्त एक कथा नाही, ती एक अदृश्य वेदनांची, अद्भुत धैर्याची आणि स्त्रीत्वाच्या संघर्षांची हृदयस्पर्शी यात्रा आहे। या पुस्तकाचं नाव आहे द विमेन। अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्स बेस्टसेलिंग लेखिका क्रिस्टिन हॅना यांचं 2024 मध्ये प्रकाशित झालेलं अतिशय प्रभावशाली कादंबरी। क्रिस्टिन हॅना या नावाचं वजनच इतकं आहे की त्यांच्या प्रत्येक पुस्तकातून भावना, इतिहास आणि संघर्ष यांचा मिलाफ अतिशय जिवंतपणे उलगडतो। द नाइटिंगेल, फायरफ्लाय लेन, द ग्रेट अलोन आणि द फोर वाइन्स या त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्यांनी आधीच वाचकांच्या मनात अढस्थान निर्माण केलं आहे। आणि द विमेन या नव्या पुस्तकातून त्यांनी आपल्या लेखनाची व्याप्ती आणखी विस्तारली आहे, व्हिएतनाम युद्धातील स्त्रियांच्या अदृश्य पण अमूल्य भूमिकेला आवाज देण्यासाठी। ही कथा आहे फ्रान्सेस फ्रॅनी मॅकग्राथ हिची, एक तरुण अमेरिकन युवती जी आपल्या सुरक्षित आयुष्यातून बाहेर पडून युद्धाच्या रणभूमीकडे वाटचाल करते। या पुस्तकामध्ये क्रिस्टिन हॅना यांनी केवळ युद्धातल्या घटनांचं वर्णन केलं नाही, तर त्यात सामावलेल्या स्त्री मनाच्या तुकड्यांनाही शब्द दिला आहे। समाजाकडून मिळणारी उपेक्षा, स्त्रीच्या अस्मितेची लढाई, हे सर्व मुद्दे अत्यंत प्रभावीपणे हाताळले गेले आहे। या पुस्तकामागचं कारणही फार गहन आणि समर्पक आहे। क्रिस्टिन हॅना यांना ही कथा लिहायची प्रेरणा मिळाली त्या वेळच्या ऐतिहासिक दुर्लक्षित वास्तवामुळे। व्हिएतनाम युद्धात सेवा देणाऱ्या हजारो अमेरिकन स्त्रिया, ज्यांना ना मान्यता मिळाली ना गौरव, त्यांच्या वेदना, संघर्ष आणि त्याग, हे सर्व काही इतिहासाच्या पानांमध्ये हरवलं गेलं। हे पुस्तक म्हणजे त्या विस्मरणात गेलेल्या शौर्याचं स्मारक आहे। या यूट्यूब व्हिडिओमध्ये आपण द विमेन या पुस्तकाची कथा 5 भागात विभागून सखोल पद्धतीने जाणून घेणार आहोत। प्रत्येक भागात आपण फनीच्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांचा आणि त्यामागच्या भावनिक, सामाजिक व मानसिक वास्तवाचा तपशीलवार विचार करू। आजचा भाग आहे आत्मस्वीकार आणि पुनर्निर्मिती, ज्यामध्ये आपण फनीच्या आघातांवर मात करत नव्या आयुष्याची घडवलेली वाट, तिचा आत्मशोध आणि स्त्रीत्वाच्या प्रेरणादायी संदेशावर केंद्रित होणार आहोत। तर चला, भावनांनी भारलेल्या, सत्याच्या आणि संघर्षाच्या या प्रवासाला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण प्रत्येक क्षण तुमचं मन हेलावून टाकेल आणि कदाचित तुम्हाला स्वतःमध्ये दडलेली एक धैर्यवान कहाणीही सापडेल। प्रस्तावना: एका सामान्य मुलीचा असामान्य प्रवास। फ्रान्सिस मॅकग्राथ हे नाव ऐकताच तुमच्या मनात कोणती प्रतिमा उभी राहते? ती एक शांत, निसर्गाप्रमाणे साधी भोळी युवती होती, की रणभूमीवर डून उभी राहणारी एक निडर योद्धा? खरं तर फ्रॅनी या दोन्ही व्याख्यांमध्ये सामावलेली होती। तिचे जीवन केवळ एका स्त्रीचे चरित्र नाही, तर 20व्या शतकाच्या मध्यावर एका संपूर्ण पिढीच्या सामूहिक संघर्ष, स्वप्ने आणि समाजाच्या मर्यादांशी झुंजण्याचे प्रतीक आहे। तिच्या जीवनाचा हा पहिला अध्याय, जो व्हिएतनाम युद्धापूर्वीच्या तिच्या अनुभवांना व्यापून आहे, तिच्या व्यक्तिमत्वाची आधारशिला बनला। याच काळात तिच्यात ते साहस, करुणा आणि दृढनिश्चयाचे बीज पेरले गेले, ज्यांनी तिला एका सामान्य जीवनापासून दूर होऊन एका असाधारण मार्गावर चालण्यासाठी प्रेरित केले। एक, फ्रान्सिस फ्रॅनी मॅकग्राथच्या कौटुंबिक पार्श्वभूमीची सविस्तर माहिती। फ्रॅनीचा जन्म 1940च्या दशकाच्या उत्तरार्धात अमेरिकेतील एका छोट्याशा शहरात झाला होता। ती अशा काळात वाढली जेव्हा दुसऱ्या महायुद्धाची भयानकता संपली होती, परंतु शीतयुद्धाचा ताण आणि सामाजिक बदलाच्या लाटा अमेरिकन समाजात नवी ओळख निर्माण करत होत्या। अशा वेळी मॅकग्राथ कुटुंब त्यांच्या कठोर शिस्त आणि कर्तव्यनिष्ठेसाठी ओळखले जात असे। एका सैनिकाचं घर आणि त्यातील मुलगी,
फ्रॅनीचे वडील कर्नल मायकेल मॅकग्रॅथ एक अनुभवी सैनिक होते. त्यांनी युद्धभूमीवर आपल्या दृढ संकल्पासाठी आणि अदम्य साहसासाठी ओळख निर्माण केली होती आणि हीच कठोरता व शिस्त ते आपल्या घरातही लागू करत. त्यांचे घर एखाद्या सैनिक छावणीपेक्षा कमी नव्हते, जिथे प्रत्येक कामाची वेळ निश्चित होती, प्रत्येक कृतीला एक औचित्य असे आणि प्रत्येक शब्दाला एक वजन असे. घरात एक प्रकारची गंभीर शांतता नेहमीच पसरलेली असे, जिथे विनोद किंवा सैलपणाऐवजी नियमांचे पालन करणे अधिक महत्त्वाचे मानले जाई. कर्नल मॅकग्रॅथ यांना वाटे की त्यांच्या मुलांनीही त्याच सैन्य शिस्तीत वाढावे. फ्नीच्या लहानपणीची एक घटना त्यांच्या वडिलांच्या नियमांची कठोरता आणि फ्नीच्या मनावर त्यांचा खोलवर परिणाम स्पष्ट करते. एक दिवस जेव्हा फ्रॅनी अवघी 8 वर्षांची होती, तिने आपल्या भावाच्या एका मित्राला धक्का दिला. कदाचित त्या मुलाने तिच्या भावाला त्रास दिला असेल किंवा असे काही बोलले असेल जे फ्रॅनीला आवडले नसेल. फ्रॅनी स्वभावाने थोडी तापट आणि अन्याय सहन करणारी असल्याने तिने विचार न करता त्या मुलावर हात उचलला. जेव्हा तिच्या वडिलांना हे समजले, तेव्हा त्यांनी तिला लगेच बोलावले. कर्नल मॅकग्रॅथ यांनी फ्रॅनीला आपल्यासमोर सक्त शिस्तभरात सैनिकांप्रमाणे सरळ उभे राहण्याच्या स्थितीत उभे केले. त्यांचा चेहरा गंभीर होता आणि त्यांचे डोळे फ्नीच्या चेहऱ्यावर स्थिर होते, जणू ते तिच्या आत डोकावून पाहत होते. त्यांनी आपल्या दमदार आवाजात म्हटले, मुलींनी असं वागू नये. तू मॅकग्रॅथ घराण्यातली आहेस. या एका वाक्याने फ्नीच्या मनावर खोलवर छाप सोडली. याने तिच्या मनात वडिलांबद्दल भीती निर्माण केली असेल का? याने तिला शिस्तीचे महत्त्व शिकवले असेल का? की याने तिला एक अदृश्य बंधन जाणवून दिले असेल, जिथे तिला मॅकग्रॅथ हसल्यामुळे काही विशेष मर्यादा आणि अपेक्षा आहेत असे वाटले असेल? या घटनेने फ्रॅनीला हे विचार करण्यास भाग पाडले की एक मुलगी म्हणून तिच्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य आहे. तिच्या आत हळूवारपणे एक विद्रोह रुजायला लागला होता, जो तिला हा प्रश्न विचारण्यास प्रवृत्त करत होता की तिच्यासाठीही तेच नियम लागू होतील का जे तिच्या भावासाठी होते, की तिला मुलगी असल्यामुळे वेगळी वागणूक मिळेल. आईचा प्रभाव, स्त्रीत्वाची भिन्न व्याख्या. फ्रॅनीचे वडील जिथे शिस्त आणि कठोरतेचे प्रतीक होते, तिथे तिची आई एलिझाबेथ मॅकग्रॅथ प्रेम आणि कोमलतेचा सागर होती. रात्रीच्या वेळी जेव्हा वडील झोपलेले असत, तेव्हा आई फ्रॅनीला कथा सांगत असे. या कथा केवळ मनोरंजनासाठी नसत, तर त्या फ्नीच्या मनात स्त्री शक्ती आणि अदम्य साहसाची बीजे पेरत असत. तिची आई म्हणे, माझी मुलगी, जगातील महान योद्धे फक्त पुरुष नव्हते. जोन ऑफ आर्कसारख्या स्त्रियांनीही इतिहास बदलला आहे. हे शब्द फ्नीच्या मनात खोलवर रुजले. आईने तिला शिकवले की स्त्री असणे ही कमजोरी नाही, तर शक्तीचे प्रतीक आहे. भावाशी स्पर्धा आणि आत्मस्वीकृती. फ्रॅनीचा भाऊ पॅट्रिक तिच्यापेक्षा फक्त 2 वर्षांनी मोठा होता, परंतु कुटुंबात त्याला मिळणारे महत्त्व आणि स्वातंत्र्य फ्रॅनीला मिळत नव्हते. फ्रॅनीला हे वाक्य, तू एक मुलगी आहेस, वारंवार ऐकावे लागे. हे वाक्य एका अदृश्य भिंतीसारखे होते. या असमान वागणुकीमुळे फ्नीच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला, मुलगी म्हणून माझ्या क्षमतांवर मर्यादा का आहेत? त्या स्पर्धेने फ्रॅनीला स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रेरित केले. शालेय जीवन, एकाकीपणाची छाया. शाळेत फ्रॅनी एका विचित्र स्थितीत होती. ती मेधावी होती, नेहमी आपल्या वर्गात अव्वल येत असे, पण तिच्या तार्किक विचारसरणीमुळे आणि सरळ बोलण्याच्या सवयीमुळे इतर मुली तिला दूर ठेवत. तिच्या एका डायरीत तिने लिहिले होते, मला वाटतं मी कधीच या साचेबद्ध जगात बसणार नाही. या एकाकीपणाने तिला अंतर्मुख केले नाही, तर याने तिला आपले विचार आणि भावना अधिक सखोलपणे समजून घेण्याची संधी दिली. 2. नर्सिंगच्या व्यावसायिक आकांक्षा आणि व्हिएतनाम युद्धातील सेवेची ओढ.
फ्रॅनीचे जीवन अशा एका टप्प्यावर होते जिथे तिला आपल्या भविष्याची निवड करायची होती. समाजाच्या अपेक्षा एका बाजूला होत्या आणि तिच्या आतली हाक दुसऱ्या बाजूला. नर्सिंगची निवड, सेवेची भावना की बंड. 1962 मध्ये फ्रॅनीने नर्सिंगचे शिक्षण सुरू केले. हा निर्णय केवळ व्यावसायिक नव्हता तर एक प्रतिकात्मक होता. त्या काळात नर्सिंगला स्त्रियांसाठी सुरक्षित व्यवसाय मानले जात असे, परंतु फ्रॅनीच्या दृष्टीने हा एक मार्ग होता रुग्णांची वेदना समजून घेण्याचा, त्यांना सामर्थ्य देण्याचा. तिच्यासाठी ही केवळ एक नोकरी नव्हती तर एक हाक होती, एक उद्दिष्ट होते. तिच्या प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशीच एक घटना घडली जिने तिच्या या विश्वासाला आणखी बळ दिले. एका वृद्ध रुग्णाने, ज्याचे डोळे वेदनेने भरलेले होते आणि हात थरथरत होते, त्याने फ्रॅनीच्या हाताला धरून हळू आवाजात विचारले, बेटा, तू खरंच माझी काळजी घेणार आहेस ना? त्या क्षणी फ्रॅनीला प्रथमच जाणवलं, स्पर्शात एवढी शक्ती असू शकते. या घटनेने फ्रॅनीच्या नर्सिंगप्रती असलेल्या समर्पणाला अधिक दृढ केले. तिला वाटले की तिने योग्य मार्ग निवडला आहे. हा तिच्यासाठी एक विद्रोह देखील होता, कारण तिने सामाजिक अपेक्षांच्या चौकटीत राहूनही स्वतःसाठी एक असा मार्ग निवडला होता जो तिला सशक्त करत होता. व्हिएतनामची पुकार, ध्येयाचा शोध. 1965 पर्यंत व्हिएतनाम युद्धाची छाया अमेरिकेवर पसरत होती. वर्तमानपत्रातील एका बातमीने तिचे लक्ष वेधून घेतले. युद्धक्षेत्रातील रुग्णालयांमध्ये नर्सेसची तीव्र कमतरता. ही बातमी तिच्या थेट मनात उतरली. तिला वाटले की तिच्याकडे असलेले कौशल्य तिथेच सर्वात जास्त उपयोगी पडेल जिथे त्याची सर्वात जास्त गरज आहे. त्यावेळी फ्रॅनीच्या मनात काय चालले असेल? भीती, मी तेथे टिकू शकेन का? उत्सुकता, हेच माझी खरी परीक्षा असेल का? दायित्व, जर मी नाही गेले तर कोण जाईल? या आंतरिक द्वंद्वाव्यतिरिक्त फ्रॅनीने एक दृढ निर्णय घेतला. तिने आपल्या डायरीत लिहिले, आज मी निर्णय घेतला आहे. मी व्हिएतनामला जाते. कारण जर माझ्याकडे कौशल्य असेल आणि मी ते वापरले नाही तर मी जगूच शकणार नाही. हा निर्णय तिच्यातील बंडाचे प्रतीकही होता, कारण तिने समाजाच्या अपेक्षा आणि कुटुंबाच्या चिंता बाजूला ठेवून आपल्या हृदयाची हाक ऐकली होती. हा निर्णय एका योद्धाच्या जन्माचे संकेत होता. 3. कुटुंब आणि मित्रांच्या प्रतिक्रिया, धाडसी निर्णयामागील संघर्ष. फ्रॅनीचा व्हिएतनामला जाण्याचा निर्णय तिच्या कुटुंब आणि मित्रांसाठी एक मोठा धक्का होता. वडिलांची प्रतिक्रिया, मौनाचा अर्थ. जेव्हा फ्रॅनीने आपला निर्णय कुटुंबासमोर मांडला तेव्हा घरात सन्नाटा पसरला. फ्रॅनीचे वडील काहीच बोलले नाही. काही वेळाने त्यांनी आपल्या आवाजात एक विचित्र गंभीरता घेऊन म्हटले, तू माझी मुलगी आहेस. सुखरूप परतीये, या काही शब्दांत कितीतरी काही सामावले होते. एका पित्याचे आपल्या मुलीवरचे अदम्य प्रेम, तिला गमावण्याची खोल भीती, तिच्या साहसावरचे एक सांगितलेले कौतुक आणि एक अव्यक्त आशीर्वाद. आईची भावनिक विदाई. आई, एलिझाबेथ मॅकग्रॅथ, नेहमीच फ्रॅनीची सर्वात मोठी समर्थक राहिली होती. जेव्हा फ्रॅनीने व्हिएतनामला जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा आईच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते अश्रू दुःखाचे नव्हते तर अभिमान आणि चिंतेच्या मिश्रणाचे होते. तिने फ्रॅनीला एक पत्र दिले जे फ्रॅनीने संपूर्ण युद्धकाळात आपल्या गणवेशाच्या खिशात सुरक्षित ठेवले. पत्रात काही या प्रकारे लिहिले होते, माझी साहसी मुलगी, जगातील सर्वात मोठी शक्ती म्हणजे करुणा. तू ती घेऊन जात आहेस. जे काही पाहशील त्यातून विचलित होऊ नकोस. तुझ्या मनातील दया कधीच कमी होऊ नये. लक्षात ठेव, तू एक मॅकग्रॅथ आहेस आणि मॅकग्रॅथ कधीच हार मानत नाही. सुखरूप परतीये माझ्या मुली, मी वाट पाहीन. हे पत्र फ्रॅनीसाठी केवळ एक संदेश नव्हते
तर एक कवच होते जो तिला व्हिएतनामच्या भीषण युद्धक्षेत्रात मानसिक आणि भावनिकदृष्ट्या सुरक्षित ठेवत होता. मित्रांच्या दुटप्पी प्रतिक्रिया. फ्नीच्या या धाडसी निर्णयावर तिच्या मित्रांच्या प्रतिक्रिया मिश्रित होत्या. तिच्या घनिष्ठ मैत्रिणीने तिला चिंतेने भरलेल्या स्वरात विचारले, हे तू का करतेस? युद्ध हे पुरुषांचे काम आहे. फ्रॅनीचे उत्तर नेहमीप्रमाणेच स्पष्ट आणि दृढ होते, कारण जर स्त्रियांनी मदत करणे थांबवले तर मग जगाचे काय होईल? हे उत्तर केवळ एक सामान्य प्रतिसाद नव्हते, तर फ्नीच्या खोल विश्वासाचे प्रकटीकरण होते. तिला हा दृढ विश्वास होता की स्त्री किंवा पुरुषाच्या आधारावर कोणत्याही कामाची व्याख्या केली जाऊ शकत नाही. एका योद्धीचा जन्म. फ्नीच्या या निर्णयामागे कोणता संदेश दडलेला आहे? तो असा की खरं धाडस म्हणजे स्वतःच्या भीतीला सामोरं जाणं आणि तरीही पुढे पाऊल टाकणं. ही केवळ शारीरिक साहसाची गोष्ट नाही, तर मानसिक आणि भावनिक साहसाचीही आहे. आपल्या सामाजिक पार्श्वभूमी, कौटुंबिक अपेक्षा आणि व्यक्तिगत संघर्षांव्यतिरिक्त फ्रॅनीने आपल्या आतल्या आवाजाला ऐकले आणि एका अशा मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला जो तिला तिच्या वास्तविक सामर्थ्याची ओळख करून देत होता. तिचा व्हिएतनामला जाण्याचा निर्णय केवळ एक धाडसी पाऊल नव्हते, तर त्यावेळच्या समाजात एका स्त्रीने उचललेले एक क्रांतिकारी पाऊल देखील होते. हे दर्शवते की एक व्यक्ती आपल्या परिस्थितीच्या वर जाऊन आपल्या तत्वांसाठी आणि आपल्या सेवाभावासाठी कोणत्याही आव्हानाचा सामना करू शकते. फ्रॅनी एक अशी योद्धा म्हणून उदयास आली जिने केवळ युद्धभूमीवर सेवा दिली नाही, तर आपल्या विचारसरणीतून आणि आपल्या कृतीतून त्यावेळच्या समाजाच्या रूढीवादी विचारसरणीलाही आव्हान दिले. फ्नीच्या या प्रवासाचा पुढचा टप्पा आहे व्हिएतनाममधील भीषण अनुभव, जिथे तिला मानवतेच्या सर्वात क्रूर आणि सर्वात संवेदनशील रूपांचा सामना करावा लागेल. जिथे तिला जीवन आणि मृत्यू यांच्यातील पातळ रेषेवर चालावे लागेल आणि आपल्या आतल्या शक्तीला सतत शोधावे लागेल. भाग 2. व्हिएतनाममधील पहिले अनुभव आणि युद्धाची कठोर वास्तवता. एका नव्या जगात प्रवेश. सायगॉन विमानतळ 1967 हे शब्द फ्नीच्या डायरीच्या पहिल्या पानावर कोरले होते. विमानातून बाहेर पडताच उष्णतेच्या लाटांनी तिचे स्वागत केले. ही केवळ हवा नव्हती, तर एका वेगळ्याच अनपेक्षित वास्तवाची सुरुवात होती. हवेत मिसळलेला गनपावडरचा वास, दूरवर ऐकू येणाऱ्या तोफांचा कर्कश आवाज, हे सारे जणू तिला सांगत होते, तू आता युद्धात आली आहेस. तिच्या हृदयाची धडधड वेगवान झाली. ही भीती होती की उत्साह, ते तिला स्वतःलाही समजत नव्हते. तिच्या मनात एकाच वेळी अनेक विचारांचे काहूर उठले होते. हे तिने स्वतःहून स्वीकारलेले आव्हान होते, पण त्या आव्हानाची भीषणता आणि त्याचे खरे स्वरूप तिला आताच जाणवू लागले होते. ही केवळ एका नवीन देशात येण्याची भावना नव्हती, तर एका अशा जगात प्रवेश करण्याची होती जिथे जीवन आणि मृत्यू यांच्यातील रेषा अत्यंत धूसर होती. फ्नीच्या युद्धक्षेत्रातील रुग्णालयातील पहिल्या दिवसांचे धक्कादायक अनुभव. व्हिएतनाममधील फ्रॅनीचा अनुभव तिच्या पूर्वसंकल्पनांपेक्षा कितीतरी वेगळा होता. तेथे प्रत्येक क्षण हा तिच्या धैर्य आणि मानसिक क्षमतेची परीक्षा घेणारा होता. पहिली पायरी, रक्ताच्या नद्या आणि किंकाळ्या. जवळपास 24 तासांच्या धावणाऱ्या प्रवासानंतर फ्रॅनी जेव्हा पहिल्यांदा 12व्या फील्ड हॉस्पिटलमध्ये पाऊल ठेवते, तेव्हा तिच्या डोळ्यांसमोरचे दृश्य तिच्या मानसिक तयारीच्या पलीकडचे होते. हे दृश्य केवळ रुग्णालयाचे नव्हते, तर युद्धभूमीच्या क्रूर वास्तवाचे थेट प्रतिबिंब होते. एका कोनाड्यातून रक्ताच्या डबक्यात बुडालेले पट्टे, दुसऱ्या बाजूला शल्यचिकित्सेच्या टेबलवर वेदनेने ओरडत असलेला एक तरुण सैनिक ज्याच्या पोटात शत्रूचा गोळा खुपसला होता, आणि तिसऱ्या कोपऱ्यात एका नर्सेचे अश्रू. हे सारे एकाच वेळी. सगळीकडे आरडाओरड, वेदनांचे चित्कार आणि रक्ताचा घट्टवास. हे दृश्य पाहून फ्नीच्या हातातील बॅग खाली पडली.
तिच्या मनात विचार आला, मी यासाठी तयार नव्हते. मी हे सहन करू शकेन का? हे शब्द तिच्या आंतरिक संघर्षाचे द्योतक होते. तिने मनातल्या मनात स्वतःला विचारले, मी हे सगळे का निवडले? मी इथे कशी टिकणार? पण त्याच वेळी तिच्या नर्सेसच्या प्रशिक्षणातून आलेली सेवाभावी वृत्ती तिला या भयावहतेला सामोरे जाण्यास प्रवृत्त करत होती. तिच्या समोर केवळ एक रुग्णालय नव्हते, तर ते मानवतेच्या वेदनांचे केंद्र होते, जिथे तिला तिच्या कौशल्याचा आणि करुणेचा कस लागणार होता. पहिली शल्यक्रिया, हातात जीवन आणि मृत्यू. त्याच दिवशी संध्याकाळी एका गंभीर जखमी सैनिकाला तातडीने शल्यक्रिया करावी लागली. वेळ नव्हता. वरिष्ठ डॉक्टरांनी फ्रॅनीला सहाय्यक म्हणून बोलावले. त्या क्षणी तिच्या कपाळावर घामाचे थेंब उभे राहिले. तिला तिच्या प्रशिक्षणातील सर्व शिकलेले आठवले, पण प्रत्यक्ष परिस्थिती किती वेगळी होती याची तिला कल्पना आली. मी जेव्हा त्याच्या जखमेवर हात ठेवला, तेव्हा रक्ताचा उसळीदार झरा बाहेर पडला. डॉक्टरांचा आदेश ऐकू येत होता, क्लॅम्प द्या. तेजीने माझ्या हातांनी कापलेल्या मांसाचा स्पर्श. तो कधीही विसरता येणार नाही. त्या रात्री तिने आपल्या डायरीत लिहिले, आज मी पहिल्यांदा मृत्यूला सामोरे गेले आणि त्याला परत फेकून दिले. हे वाक्य तिच्यातील नव्या सामर्थ्याचे प्रतीक होते. तिने केवळ एका जीवाला वाचवले नव्हते, तर मृत्यूच्या जबड्यातून त्या जीवाला बाहेर काढले होते. या अनुभवाने तिला हे शिकवले की भीती असतानाही तिला आपले कर्तव्य पार पाडावे लागेल. तिच्या हातात जीवन आणि मृत्यू यांच्यातील लढाई होती आणि ती त्या लढाईचा एक अविभाज्य भाग बनली होती. तिच्या प्रशिक्षणातील सैद्धांतिक ज्ञान आता वास्तवात उतरत होते, जिथे प्रत्येक सेकंद महत्वाचा होता. पहिला मृत्यू, एक अपरिहार्य सत्य. तिसऱ्या दिवशी एक 19 वर्षीय तरुण सैनिक फनीच्या हातात प्राण सोडत होता. त्याच्या डोळ्यात एक प्रकारची भीती आणि शांती दोन्हीही दिसत होती. त्याचे शेवटचे शब्द होते, मम्मी. फ्रॅनीने त्याचे डोळे बंद केले. त्या क्षणी तिला जाणवले, युद्ध म्हणजे फक्त शौर्य नाही, तर असंख्य आईंच्या मुलांचा हत्या होणं आहे. हा अनुभव तिच्यासाठी एक खोलवरचा मानसिक धक्का होता. तिने त्या सैनिकाला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते, पण मृत्यू अट होता. हा केवळ एक रुग्णाचा मृत्यू नव्हता, तर एका आईच्या स्वप्नांचा अंत होता. या घटनेने तिला युद्धाच्या मानवी किमतीची जाणीव करून दिली. शौर्याच्या कथांच्या मागे लपलेली ही एक भयावह सत्यता होती, युद्ध हे केवळ आकडेवारीत मोजले जात नाही, तर ते प्रत्येक मृत्यू झालेल्या सैनिकाच्या कुटुंबाला आयुष्यभर वेदना देते. या अनुभवाने फ्रॅनीला आतून हादरवून टाकले, पण त्याचबरोबर तिला तिच्या कामाचे महत्त्व आणि त्यामागील मानवी दुःख अधिक स्पष्टपणे जाणवले. 2. इतर नर्सेस, डॉक्टर्स आणि सैनिकांशी होणारे संबंध. युद्धभूमीवर काम करणे हे केवळ शारीरिकदृष्ट्याच नव्हे, तर मानसिकदृष्ट्याही अत्यंत आव्हानात्मक असते. अशा स्थितीत सहकाऱ्यांचे सहकार्य आणि रुग्णांशी असलेले नाते हेच जगण्याची प्रेरणा बनतात. सहकारी नर्सेस, एकात्मतेचे बंध. फ्रॅनीसाठी 12व्या फील्ड हॉस्पिटलमधील लिब्बी आणि इथर या 2 वरिष्ठ नर्सा आधारस्तंभ ठरल्या. त्या फनीच्या फक्त सहकारी नव्हत्या, तर तिच्या मार्गदर्शक आणि कुटुंबासारख्या बनल्या. लिब्बीचे वाक्य तिला आजही आठवते, इथे आपण 3 नियम पाळतो. 1. कधीही रडू नये कामाच्या वेळी. 2. कधीही का आलो म्हणू नये. 3. रात्री झोपायच्या आधी एकमेकांना हसवायचं. हे नियम केवळ कामाचे नियम नव्हते, तर युद्धभूमीवर मानसिक संतुलन राखण्यासाठीच्या आवश्यक गोष्टी होत्या. त्यांनी फ्रॅनीला हे शिकवले की भावनांना बाजूला ठेवून कर्तव्य कसे पार पाडावे, पण त्याच वेळी मानवतेचा स्पर्श कसा कायम ठेवावा. त्यांच्या या मैत्रीने फ्रॅनीला त्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मदत केली आणि तिला हे शिकवले की दुःखातही आनंद शोधता येतो. त्यांच्या सोबतच्या गप्पा आणि विनोद हेच तिच्या दिवसातील तणाव कमी करण्याचे एकमेव साधन होते.
डॉक्टर रिचर्डसन एक मार्गदर्शक. 55 वर्षीय डॉक्टर रिचर्डसन हे हॉस्पिटलमधील अनुभवी आणि शांत स्वभावाचे डॉक्टर होते. त्यांनी फ्रॅनीला केवळ वैद्यकीय ज्ञानच नाही तर नर्सिंगच्या पलीकडले मानवी पैलू शिकवले. ते फ्रॅनीला म्हणाले, नर्सिंग म्हणजे केवळ औषधं द्यायचं नाही, तर तुमच्या स्पर्शाने रुग्णाला जगण्याची इच्छा निर्माण व्हायला हवी. डॉक्टर रिचर्डसन यांनी फ्रॅनीतील क्षमता ओळखली. एका दिवशी त्यांनी तिला सांगितले, तू चांगली नर्स होशील, कारण तुझ्याकडे जे आहे ते शिकवता येत नाही, मनाची मोठीपणा. त्यांच्या या शब्दांनी फ्रॅनीला आत्मविश्वास दिला. ते तिच्यासाठी केवळ एक वरिष्ठ अधिकारी नव्हते, तर एक गुरु होते ज्यांनी तिला तिच्या कामातील नैतिक आणि भावनिक महत्त्व शिकवले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे फ्रॅनीने केवळ उत्तम नर्स बनली नाही, तर एक संवेदनशील आणि समजूतदार व्यक्ती म्हणूनही तिची वाढ झाली. सैनिकांशी संवाद. मानवता युद्धाच्या छाये. युद्धभूमीवर जखमी झालेले सैनिक केवळ रुग्ण नव्हते, तर ते देशासाठी लढणारे तरुण होते ज्यांची स्वतःची स्वप्ने, कुटुंबे आणि आशा होत्या. फ्रॅनीचा त्यांच्याशी असलेला संवाद केवळ वैद्यकीय उपचारापुरता मर्यादित नव्हता, तर तो मानवतेच्या एका वेगळ्या पैलूला स्पर्श करत होता. एका जखमी सैनिकाने फ्रॅनीला विचारले, सिस्टर, तुम्ही इथे का आलात? तिने उत्तर दिले, तुम्हाला घरी पोचवण्यासाठी. तो हसला, मग माझ्या आईला सांगा, तिचा मुलगा तिच्यासाठी जगत होता. या संवादातून युद्धाची क्रूरता आणि मानवी नातेसंबंधांची नाजूकता स्पष्ट होते. फ्रॅनीने केवळ त्यांची शारीरिक जखम बरी केली नाही, तर त्यांच्या मनात आशेचा आणि सहानुभूतीचा दिवा लावला. हे संवाद तिच्यासाठी मानसिक बळ ठरले, कारण ते तिला तिच्या कामाचे महत्त्व आणि त्यामागील मानवी उद्देश आठवून देत होते. 3. युद्धाच्या भीषणतेची ओळख आणि मानसिक आघाताची सुरुवात. व्हिएतनाममधील फ्रॅनीचे अनुभव केवळ शारीरिक थकव्याचे नव्हते, तर ते मानसिक आणि भावनिक स्तरावर तिला पूर्णपणे बदलून टाकणारे होते. युद्धाची भीषणता हळूहळू तिच्या मनावर खोलवर परिणाम करत होती. सततचा मृत्यूचा साया. युद्धभूमीवर मृत्यू हा एक अट आणि दैनंदिन भाग बनला होता. दररोज 50 ते 60 जखमी ये. काही बरे होत, काही मरत. फ्रीच्या डायरीत एक नोंद. आज 17 वर्षीय टॉमी मेला. त्याने मला त्याच्या मैत्रिणीचं फोटो दाखवलं होतं. आता ती फोटो माझ्या खिशात आहे. मी ते त्याच्या आईला देईन. हे फक्त एक उदाहरण होते. अशा अनेक घटना रोज घडत होत्या. प्रत्येक मृत्यू फ्नीच्या मनावर एक खोल जखम करत होता. ती पाहू शकत होती की कसे तरुण जीव क्षणात संपत होते आणि त्यांच्या मागे कितीतरी स्वप्ने अपुरी राहत होती. मृत्यूचा सततचा साया तिच्या मनाला पोखरत होता. तिला हे सत्य स्वीकारण्यास भाग पाडत होता की युद्धात जीवन आणि मृत्यू यांच्यातील रेषा किती अस्पष्ट असते. ची सुरुवातीची लक्षण. फ्नीच्या मनात युद्धाचे अनुभव इतके खोलवर रुजले होते की त्याचे परिणाम तिच्या वर्तनात आणि झोपेत स्पष्टपणे दिसू लागले. ही पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर ची सुरुवातीची लक्षणे होती. रात्री झोपेत ती ओरडत जागी होई. झोपेत मला तोफांचा आवाज ऐकू येतो. हे आवाज तिच्या स्वप्नांमध्येही तिचा पाठलाग करत होते. ती एका सैनिकाच्या शवाला पाणी पाजायचा प्रयत्न करते. त्याला तहान लागली असेल. तिच्या मनात युद्धभूमीवरील वेदना इतकी घर करून बसली होती की ती वास्तवापासून दूर जाऊ लागली होती. तिच्या हातांचा कंप थांबत नसे. हे शारीरिक लक्षण तिच्या आतल्या मानसिक अस्वस्थतेचे प्रतीक होते. या लक्षणांनी फ्नीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करण्यास सुरुवात केली होती. ती केवळ रुग्णांवर उपचार करत नव्हती, तर युद्धाचा आघात तिच्या स्वतःच्या आत्म्यावरही होत होता. एक प्रेरणादायी क्षण. अशा परिस्थितीतही तिला काही प्रेरणादायी क्षण अनुभवायला मिळाले, जे तिला पुढे जाण्याची शक्ती देत होते. एका वृद्ध डॉक्टरांनी तिला सांगितले, तू जे करतेस ते अमूल्य आहे. प्रत्येक जीवन जे तू वाचवतेस
ते एक संपूर्ण विश्व वाचवतेस या शब्दांनी फ्रॅनीला तिच्या कामाचे खरे महत्त्व पटवून दिले. तिला हे जाणवले की तिच्या लहानशा प्रयत्नानेही कितीतरी लोकांच्या जीवनात फरक पडत होता. हे शब्द तिच्यासाठी एक मल होते जे तिच्या जखमांवर थोडी शांतता आणत होते. युद्ध हा केवळ पुरुषांचा नसतो. फ्रीच्या या अनुभवांनी सिद्ध केले युद्धक्षेत्रातील स्त्रिया केवळ देखभाल करत नाहीत. त्या युद्ध लढतात. त्यांनी केवळ जखमांवर उपचार केले नाही तर सैनिकांना मानसिक आधार दिला, त्यांना जगण्याची प्रेरणा दिली आणि अनेकदा स्वतःच्या भावनांना दाबून कर्तव्य पार पाडले. त्यांचे धैर्य, त्यांची करुणा आणि त्यांचे समर्पण हे कोणत्याही सैनिकाच्या शौर्यापेक्षा कमी नव्हते. फ्रॅनीसारख्या नर्सेसनी युद्धभूमीवर एक वेगळाच पण तितकाच महत्त्वाचा लढा दिला. त्यांचे बलिदान अनेकदा दुर्लक्षित राहते, परंतु त्यांच्याशिवाय युद्धाचे चित्र पूर्ण होऊ शकत नाही. फ्रीच्या या प्रवासाने आपल्याला युद्धाच्या भयान वास्तवाची आणि त्यात स्त्रियांच्या भूमिकेची जाणीव करून दिली. पुढील भागात आपण फ्रीच्या युद्धातील अधिक खोल अनुभवांबद्दल आणि तिच्या परतण्याच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊ. ही कथा ऐकून प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण व्हावा, आपण युद्धातील स्त्रियांच्या बलिदानाला पुरेपूर मान्यता देतो का? भाग 3. युद्धातील निकट संघर्ष आणि वैयक्तिक बलिदान. फ्रान्सेस फ्रॅनी मॅकग्राथ हिचे जीवन जसं युद्धाच्या प्रचंड गोंधळात आणि असहायतेच्या आगीत झुलत गेलं, तसं तिचं धैर्य, कर्तव्यनिष्ठा आणि वैयक्तिक बळ यांचं तेज अधिकच झळकत गेलं. व्हिएतनाम युद्धाच्या जीवघेण्या रणभूमीत एक परिचारिका म्हणून कार्य करत असताना तिला अनुभवाला आलेले प्रसंग, जवळच्या सहकायांचे मृत्यू आणि शरीरासह मनालाही विदीर्ण करणाऱ्या आठवणी, या साऱ्या गोष्टी फ्रीच्या जीवनात एक अमिट ठसा उमटवून गेल्या. तिच्या आयुष्यातील हा भाग तिच्या रिजिलियन्स, प्रतिकारशक्ती आणि मानवतेच्या सेवेसाठी तिने दिलेल्या त्यागाची गाथा आहे. युद्धभूमीवर ती केवळ एक वैद्यकीय कर्मचारी नव्हती, तर ती एक आधार होती, एक सहानुभूती होती आणि अनेकदा मृतात्म्यांसाठी एक सांत्वनही होती. या भागात आपण तिच्या जीवनातील संघर्ष, युद्धातील जवळीक आणि स्त्रियांच्या दुर्लक्षित पण अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेचा तपशीलवार विचार करूया. एक धोकादायक परिस्थितीत फ्रॅनीचे धैर्य आणि कर्तव्यनिष्ठा. फ्रॅनी मॅकग्राथसारख्या नवख्या, सुसंस्कृत अमेरिकन तरुणीने युद्धभूमीवर उतरायचं ठरवलं तेव्हा ती केवळ आपल्या भावाच्या निर्णयामुळे प्रेरित झाली नव्हती, तर तिच्या मनात अमेरिकेच्या सेवेसाठी एक खोल झणझणीत ओढ होती. तिला वाटले की ती आपल्या देशासाठी काहीतरी महत्त्वपूर्ण करू शकते आणि आपल्या नर्सिंग कौशल्याचा उपयोग ख्या अर्थाने मानवतेच्या सेवेसाठी करू शकते. तिच्या मनात सेवाभावाची प्रबळ भावना होती, जी तिला या धोकादायक मार्गावर घेऊन आली. व्हिएतनाममध्ये पोहोचल्यावर मात्र तिला वास्तवाचं भयान दर्शन घडलं. तिने कल्पना केली होती की ती जखमी सैनिकांना शुश्रूषा करेल, सांत्वन देईल, त्यांना लवकर बरे होण्यास मदत करेल. पण प्रत्यक्षात ती एका रक्ताने माखलेल्या, धुरांनी भरलेल्या आणि मृत्यूच्या सक्त छायेत असलेल्या जागेत होती. हॉस्पिटलच्या भिंतींवर स्फोटांचे आवाज आदळत होते, हवेत दारूगोळ्याचा वास भरला होता आणि प्रत्येक क्षणी नवीन जखमी सैनिकांना आणले जात होते. हे दृश्य तिच्यासाठी एक मोठा धक्का होता, पण या धक्क्यातून ती लवकरच सावरली. प्रत्येक दिवस युद्धात एक नवीन परीक्षा घेऊन येत होता. जखमी सैनिक, भग्न शरीर, वेदनांनी विव्हळणारे जवान आणि त्या सर्वांना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या परिचारिका, हे दृश्य रोज तिच्यासमोर असायचं. कित्येकदा तासनतास ती शस्त्रक्रिया कक्षात उभी राहायची, एकापाठोपाठ एक येणाऱ्या रुग्णांवर उपचार करत राहायची. तिच्या समोरचे आव्हान केवळ वैद्यकीय नव्हते, तर ते मानसिक आणि भावनिक होते. इतक्या मोठ्या प्रमाणावर मृत्यू आणि वेदना पाहून कोणताही माणूस डगमगला असता, पण फ्रॅनी डगमगली नाही. तिच्या हातून कोणताही जिवंत जवान गंबू नये, ही तिची प्रतिज्ञा होती.
प्रत्येक रुग्णामध्ये तिला एक माणूस दिसत होता, एखाद्याचा भाऊ, एखाद्याचा मुलगा, एखाद्याचा पती. त्यामुळे ती प्रत्येक रुग्णाला वाचवण्यासाठी, त्याला जीवन देण्यासाठी जीवाचे रान करत होती. तिच्या हातून एका नवजात सैनिकाचं प्राण वाचवणं, एका जखमी सैनिकाचं आत्मविश्वास परत आणणं, तशा प्रत्येक कृतीतून तिचं अदम्य धैर्य आणि कर्तव्यनिष्ठा दिसून येत होती. ती केवळ एक नर्स नव्हती, तर ती त्या जवानांसाठी एक आशेचा किरण होती. युद्धाच्या रणभूमीवर तिने केवळ वैद्यकीय सेवा केली नाही, तर ती एक समुपदेशक, एक बहीण, एक आईसमान माया देणारी स्त्री ठरली. तिने सैनिकांशी संवाद साधला, त्यांचे दुःख ऐकून घेतले आणि त्यांना भावनिक आधार दिला. अनेकदा एक साधा हसू किंवा आश्वासक स्पर्श हा औषधापेक्षा अधिक प्रभावी ठरत असे. या साया प्रक्रियेत तिला स्वतःचं अस्तित्व विसरावं लागलं. तिच्या गरजा, तिची भूक, तिची तहान हे सारं दुय्यम ठरलं. ती जेव्हा शस्त्रक्रिया कक्षात काम करत असे, तेव्हा तासनतास पाण्याची एक थेंबन पिता ती सैनिकांवर उपचार करत राहायची. तिच्या चेहऱ्यावरचा घाम, डोळ्यांतील थकवा, तरीही हातातला आत्मविश्वास, हे सगळं पाहून तिच्या सहकायांनाही प्रेरणा मिळायची. तिची कार्यक्षमता आणि कामाप्रतीची निष्ठा सर्वांसाठी एक आदर्श होती. फ्रॅनीने जेव्हा एका जीवाच्या शेवटच्या क्षणी त्याचा हात धरून त्याला सांगितलं, तू एक मोठा सैनिक आहेस, मी इथे आहे, तेव्हा ती केवळ एक परिचारिका नव्हती, ती त्या जवानाच्या आयुष्याचा शेवटचा आधार होती. ती केवळ शारीरिक जखमांवर उपचार करत नव्हती, तर ती आत्म्यालाही सांत्वन देत होती. हे तिचे धैर्य, तिची कर्तव्यनिष्ठा आणि तिचा मानवतेवरील अढळ विश्वास दर्शवते. यातून हे स्पष्ट होते की खरं धैर्य केवळ शस्त्र हातात घेऊन लढण्यात नसतं, तर ते इतरांच्या दुःखात त्यांच्या पाठीशी उभं राहण्यातही असतं. 2. जवळच्या मित्रांचे मृत्यू किंवा जखमी होणे यांच्याशी सामना. युद्ध म्हणजे केवळ शत्रूशी लढणं नसतं, ते आपल्या मित्रांच्या मृत्यूशी, त्यांच्या जखमांशी आणि त्यागांशी देखील सतत लढणं असतं. युद्धाचे सर्वात भयानक सत्य म्हणजे प्रियजनांना गमावणे. फ्रीच्या आयुष्यातील सर्वात मोठा मानसिक संघर्ष होता तिच्या सहकायांच्या मृत्यूचा सामना. ती ज्या लोकांसोबत काम करत होती, ज्यांच्यासोबत तिने हसले आणि रडले, तेच लोक क्षणार्धात डोळ्यासमोरून नाहीसे होत होते. सुरुवातीला जिच्याशी ती हळूहळू जुळत होती, अशी तिची मैत्रीण जेन्नी, तिच्या मृत्यूने फ्रॅनीला हादरून सोडलं. जेन्नी फ्रॅनीसाठी केवळ एक सहकारी नव्हती, तर ती एक मैत्रीण होती जिच्यासोबत फ्रॅनी आपल्या भीती, आशा आणि स्वप्ने वाटून घेत होती. जेन्नीची रक्तबंबाळ देहाकृती, तिचं थांबलेलं श्वास आणि त्या रुग्णालयाच्या खोलीत घोंगावणारी शोकांतिका फ्रॅनीच्या मनात खोलवर कोरली गेली. हा अनुभव तिच्यासाठी केवळ एक धक्का नव्हता, तर तो तिच्या आत्म्यावर झालेला एक खोल घाव होता. तिला समजले की युद्धात कोणतीही गोष्ट शाश्वत नसते आणि मृत्यू कधीही कोणालाही गाठू शकतो. पुढे अनेक वेळा असं घडलं, काही जण बॉम्बस्फोटात उडाले, काहींना गोळ्या लागल्या, तर काहींचं मानसिक संतुलन बिघडलं. प्रत्येक अशा घटनेने फ्रॅनीच्या मनावर ओरखडा उमटवला. तिला हे सत्य स्वीकारण्यास भाग पडले की युद्धात जीवनाची शाश्वती नसते आणि कधीही काहीही होऊ शकते. सर्वात हृदयद्रावक क्षण तेव्हा आला, जेव्हा फ्रॅनीने फक्त इतरांच्याच नाही, तर स्वतःच्या भावाच्या मृत्यूचा देखील सामना केला. तिच्या भावाचा मृत्यू तिच्यासाठी एक मोठा वैयक्तिक आघात होता. तो तिच्या कुटुंबाचा एक भाग होता, तिच्या बालपणाचा सोबती होता. त्या क्षणी तिचं हृदय थरथरलं, डोळे कोरडे राहिले नाही आणि तिचं संपूर्ण आयुष्य एका वळणावर उभं राहिलं. तिच्या सर्व भावना उसळी घेत होत्या, दुःख, राग, असहायता. पण त्या सायाला तिने एक शांत संयमाने तोंड दिलं. ती स्वतःला इतकी मजबूत करून गेली होती की इतरांना आधार द्यायचा तिचा निर्धार अजिबात ढळला नाही. ती आपल्या भावाच्या मृत्यूचे दुःख बाजूला ठेवून
इतर सैनिकांना दिलासा देत होती. मृत्यू आणि जखमांनी वेढलेलं आयुष्य म्हणजे युद्धातील वास्तव होतं. फ्रॅनीसाठी प्रत्येक मरण ही केवळ एक घटना नव्हती. ते तिच्या अंतःकरणातील एका कोपऱ्यात स्थायिक झालेलं दुःख होतं. रात्री जेव्हा ती झोपायला जायची तेव्हा तिला मृत सैनिकांचे चेहरे आठवत असत, त्यांच्या शेवटच्या किंकाळ्या ऐकू येत असत. पण या दुःखाला ओलांडून तिने सेवा, संवेदना आणि करुणेचा झरा सतत सुरू ठेवला. ती स्वतःच्या भावनांना बाजूला ठेवून इतरांच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न करत होती. हेच तिचं बलिदान होतं, जीवरक्षक म्हणून स्वतःच्या वेदनांना मागे सारून इतरांच्या दुःखावर फुंकर घालणं. हे दाखवते की युद्धात केवळ शारीरिक सामर्थ्य महत्त्वाचे नसते, तर भावनिक सामर्थ्य आणि इतरांसाठी स्वतःचा त्याग करण्याची तयारी अधिक महत्त्वपूर्ण असते. 3. युद्धातील स्त्रियांच्या भूमिकेला दिली जाणारी दुर्लक्षित ओळख. फ्रॅनीसारख्या स्त्रिया व्हिएतनाम युद्धात ज्या शौर्याने आणि आत्मत्यागाने सहभागी झाल्या, त्याची योग्य ओळख समाजाने फार उशिरा मान्य केली. त्या काळात युद्ध म्हणजे पुरुषांचं क्षेत्र आणि स्त्रिया केवळ सहाय्यक. हे सामाजिक समीकरण दृढ होतं. युद्धभूमीवर पुरुषांनी शौर्य दाखवले, पण स्त्रियांचे योगदान अनेकदा अदृश्य राहिले. पण प्रत्यक्ष रणभूमीवर जेव्हा गोळ्यांचा वर्षाव होत होता, जेव्हा बॉम्बस्फोट होत होते, तेव्हा त्या परिचारिका, रेड क्रॉसच्या प्रतिनिधी, महिला डॉक्टर या सगळ्याजणी मृत्यूला सामोर जात होत्या. त्यांनी केवळ वैद्यकीय सेवा दिली नाही, तर सैनिकांना मानसिक आधार दिला, त्यांना कुटुंबियांची आठवण करून दिली आणि त्यांना पुन्हा जगण्याची प्रेरणा दिली. आणि हे करत असताना त्यांचं योगदान वायावर विरत जात होतं. त्यांची धैर्याची आणि त्यागाची गाथा कधीही मोठ्या अक्षरात लिहिली गेली नाही. त्यांना लढवया म्हणून नव्हे, तर केवळ सेवा देणाया म्हणून पाहिले गेले. फ्रॅनीने जेव्हा अमेरिकेत परत आल्यानंतर आपल्या अनुभवांबद्दल बोलायचा प्रयत्न केला, तेव्हा लोकांनी ती फक्त एक नर्स म्हणून पाहिलं. तिच्या भावनांना, तिच्या संघर्षाला, तिच्या बलिदानाला कोणतीच सामाजिक मान्यता मिळाली नाही. समाजाने तिचे अनुभव ऐकले नाहीत, तिच्या वेदना समजून घेतल्या नाहीत. युद्धात सहभागी झालेल्या पुरुषांना वीरता पदकं, अभिनंदन, संस्मरणीय स्वागत मिळालं, पण स्त्रिया मात्र शांततेने आपल्या जखमा घेऊन आयुष्य जगू लागल्या. अनेक स्त्रियांना तर पोस्टट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर सारख्या मानसिक समस्यांना सामोरे जावे लागले, परंतु त्यांच्या समस्यांकडे समाजाने दुर्लक्ष केले. हेच त्या काळातील स्त्रियांचं भीषण वास्तव होतं. त्या लढत होत्या, झुंजत होत्या, प्राण वाचवत होत्या, आणि तरीही इतिहासात त्यांच्या नावांचा उल्लेख फक्त फुटनोटमध्ये, तळटीपेत होत होता. त्यांच्या कथा आणि त्यांचे त्याग मुख्य प्रवाहातून बाहेरच राहिले. फ्रॅनीसारख्या स्त्रिया त्या वेदनादायक इतिहासाचा आवाज होतात. त्या सांगतात की होय, आम्ही होतो रणांगणावर, आम्हीही रक्त सांडले, आमच्या मनगटातही धैर्य होतं. त्यांनी हे सिद्ध केले की युद्धात स्त्रियांचे योगदान पुरुषांपेक्षा कमी नव्हते, उलट ते अधिक संवेदनशील आणि मानवतेच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे होते. त्यांच्या योगदानामुळेच अनेक सैनिक जिवंत परत येऊ शकले आणि अनेक कुटुंबांना त्यांचे प्रियजन परत मिळाले. एका स्त्रीच्या अनुभवातून युद्धाची खरी कथा. फ्रॅनी मॅकग्राथचं आयुष्य आणि तिचे अनुभव म्हणजे एक अशी कथा आहे जी युद्धाच्या आवाजात हरवलेली असते, पण ज्याला पुन्हा पुन्हा ऐकणं गरजेचं आहे. तिचं धैर्य, तिचा आत्मसंयम, तिची संवेदनशीलता या सायामुळे ती लाखो स्त्रियांचं प्रतीक बनते, ज्या इतिहासाच्या एका दुर्लक्षित कोपऱ्यात आपल्या कहाण्या घेऊन शांत बसल्या आहेत. तिच्या संघर्षातून, तिच्या त्यागातून आपल्याला युद्धाची खरी आणि अधिक व्यापक जाणीव होते. युद्ध म्हणजे केवळ रणगाड्यांची गर्जना नव्हे, ते मानवी भावनांचं भयान रण आहे आणि त्या रणात स्त्रियांनी दाखवलेली शौर्यगाथा ही द विमेन या कादंबरीच्या माध्यमातून प्रकाशात आली आहे. ही कादंबरी फ्रॅनीसारख्या अनेक अज्ञात नायिकांच्या कथांना वाचा फोडते.
फ्रॅनीचं पात्र आपल्याला शिकवतं की बलिदान हे फक्त शरीराचं नसतं, ते आत्म्याचंही असतं. तिच्या जीवनात तिने जे काही सहन केले ते केवळ शारीरिक दुखापतींपुरते मर्यादित नव्हते, तर ते तिच्या आत्म्यावर खोलवर परिणाम करणारे होते. आणि जेव्हा अशा आत्म्यांनी युद्धात स्वतःचं सर्वस्व वाहिलं, तेव्हा त्यांच्या गोष्टी लक्षात ठेवणंही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. त्यांच्या कथा ऐकून आपण त्यांना दिलेला न्याय देऊ शकतो आणि त्यांच्या त्यागाला उचित सन्मान देऊ शकतो. ही कहाणी आहे एका स्त्रीच्या अस्तित्वाची, युद्धाच्या गर्जनेतून उमललेल्या एका कमळासारखी. फ्रॅनीने दाखवून दिले की सर्वात भयावह परिस्थितीतही मानवतेची ज्योत तेवत राहू शकते आणि स्त्रीचे धैर्य कोणत्याही पुरुषापेक्षा कमी नसते. तिचा प्रवास आपल्याला हेच शिकवतो की आपल्या इतिहासात केवळ पुरुषांच्या शौर्यगाथाच नव्हे, तर स्त्रियांच्या असीम त्यागाच्या आणि धैर्याच्या कथाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत, ज्यांना नेहमीच स्मरणात ठेवले पाहिजे. भाग 4. युद्धानंतरचे जीवन आणि समाजाकडून मिळणारी उपेक्षा. युद्धातून परत येणाऱ्या जवानांच्या आयुष्यातील वास्तव म्हणजे एका अनाकलनीय प्रवासाची सुरुवात. विजयाच्या गर्जना मागे पडतात, रणभूमीवरील धैर्य पुसट होतं आणि त्या जागी येते खोल आत खोलवर झिरपलेली वेदना, उपेक्षा आणि आत्मशोध. फ्रान्सिस फ्रॅनी मॅकग्राथसाठी हा प्रवास अगदी असाच होता, कठोर, खवखवीत आणि अंतर्बंधित. युद्धाच्या क्रूर अनुभवांनी तिला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे बदलून टाकले होते. ती आता ती जुनी, उत्साही आणि ध्येयवादी फ्रॅनी राहिली नव्हती. तिच्या मनात युद्धभूमीच्या आठवणींचा सततचा कल्लोळ सुरू होता, ज्यामुळे तिचे सामान्य जीवन जगणे कठीण झाले होते. या भागात आपण पाहणार आहोत की युद्धातून परतलेल्या फ्रॅनीला तिच्या मातृभूमीत काय अनुभवावं लागलं, तिच्या मानसिक, भावनिक संघर्षांना काय स्वरूप होतं आणि समाजानं तिच्याशी काय वागणूक दिली. ही केवळ फ्रॅनीची कथा नाही, तर व्हिएतनाम युद्धातून परतलेल्या हजारो स्त्रियांची, त्यांच्या अदृश्य जखमांची आणि त्यांच्या दुर्लक्षित त्यागाची ही कहाणी आहे. 1. अमेरिकेत परतल्यावर फ्रॅनीला युद्धवीर म्हणून मानण्याची वेदना. जेव्हा फ्रॅनी युद्धात सहभागी होण्यासाठी घर सोडून गेली, तेव्हा तिच्या मनात देशसेवेचं एक पवित्र आणि आदर्शवादी चित्र होतं. तिला वाटलं होतं की ती आपल्या राष्ट्रासाठी एक महत्त्वाचे कर्तव्य बजावत आहे आणि परतल्यावर तिचं योगदान निश्चितच गौरविले जाईल. पण युद्धातून परतल्यावर तिला समजलं की हे चित्र समाजाच्या डोळ्यांतून पूर्णपणे मिटलेलं आहे. तिच्या डोळ्यांतील शौर्य आणि मनातली देशसेवा कुणालाही दिसत नव्हती. ती एक नर्स होती, ती रणभूमीत होती, तिने रक्ताच्या थारोळ्यातून जीव वाचवले होते, तिने मृत्यूनंतरही जवानांना शांतता दिली होती, पण तिला युद्धवीर मानण्याची कोणालाच गरज वाटली नाही. पुरुष सैनिकांप्रमाणे तिचे योगदान, तिचं बलिदान कुठेच सन्मानाने अधोरेखित झालं नाही. त्यांना जसा मान, पदकं आणि वीरतेचा गौरव मिळाला, तसा सन्मान फ्रॅनीला मिळाला नाही. त्या काळातील अमेरिकन समाज युद्धात महिलांची भूमिका गौण मानत होता आणि विशेषतः व्हिएतनाम युद्धाच्या राजकीय व सामाजिक गुंतागुंतीमुळे त्या महिलांना अधिकच दुर्लक्षित केलं गेलं. व्हिएतनाम युद्ध हे अमेरिकेत एक मोठे अपयश मानले गेले, त्यामुळे या युद्धातून परतलेल्या प्रत्येकाकडेच समाजाने संशयाने पाहिले. या अपयशाचा भार अप्रत्यक्षपणे जवानांच्या माथी मारला गेला. फ्रॅनी जेव्हा सैन्यातील युनिफॉर्ममध्ये अमेरिकेत उतरते, तेव्हा तिला जयजयकार नव्हता होता, केवळ गोंधळलेला, उदासीन नजरेचा कोरडेपणा. तिच्या स्वागतासाठी लोक जमले नव्हते, ना कुणी तिचे अभिनंदन केले. तिला जाणवले की ती एका अनोळखी जगात परतली आहे, जिथे तिच्या त्यागाचे मोल शून्य आहे. अनेक वेळा तिला युद्धखोर, सिस्टमची गुलाम किंवा फक्त एक नर्स म्हणून पाहिलं गेलं. लोकांना तिच्या शौर्याबद्दल, तिच्या कामाबद्दल जाणून घेण्याऐवजी तिच्या स्त्रीत्वाच्या भूमिकांबाबतच प्रश्न विचारले. एक मुलगी होऊन तू युद्धाच्या भानगडीत का पडलीस, असे प्रश्न तिला वारंवार विचारले जात होते.
तिच्या अनुभवांना, तिच्या वेदनांना कोणीही महत्त्व दिले नाही. ही वेदना, ही उपेक्षा जिच्या मागे समाजाची मानसिक संकुचितता होती, फ्नीच्या आत्म्यासाठी एक खोल जखम ठरली. तिला हे सत्य पचवणे कठीण झाले की तिने आपले जीवन पणाला लावून जे केले ते तिच्याच देशाने नाकारले आहे. तिने देशासाठी केलेल्या त्यागाला समाजाने दिलेली ही वागणूक तिच्या मनात कटुता निर्माण करणारी होती. तिला एकटेपणा जाणवू लागला, कारण तिच्या अनुभवांची गाथा ऐकणारा कोणीही नव्हता. ही उपेक्षा केवळ फ्रॅनीची नाही, तर व्हिएतनाम युद्धात सेवा दिलेल्या हजारो महिला सैनिकांची आणि नर्सेसची होती, ज्यांना समाजाने विसरून टाकले. त्यांच्या शौर्याला कधीही योग्य सन्मान मिळाला नाही आणि त्यांच्या वेदनांना कधीही सहानुभूती मिळाली नाही. 2. अल्कोहोलिझम आणि नातेसंबंधातील तणावांशी झगडणे. युद्धातून परतणं म्हणजे फक्त भौगोलिक पातळीवरच परतणं नसतं, ते असतं मानसिकतेतून, स्मृतीतून आणि सततच्या भयग्रस्त अनुभूतीतून परतणं. फ्रॅनीसाठी ही परतफेड सोपी नव्हती. व्हिएतनाममधील भयाण दृश्ये, मृतदेह, जखमींच्या किंकाळ्या आणि तोफांचा आवाज तिच्या मनात कायम घर करून बसले होते. तिला वाटत होतं की ती शारीरिकदृष्ट्या अमेरिकेत आहे, पण तिचं मन अजूनही युद्धभूमीवरच अडकलेलं होतं. रक्ताने माखलेल्या वार्ड्स, गोळ्यांचा आवाज, श्वास रोखणाऱ्या स्फोटांच्या आठवणींनी तिच्या रात्री झोप न घेता केवळ किंकाळ्यात व्यतीत होत होत्या. पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर हे केवळ एक वैद्यकीय निदान नाही, तर फ्नीच्या रोजच्या अस्तित्वाचा भाग होतं. दिवसाढवळ्या तिला फ्लॅशबॅक येत असतं, जिथे तिला पुन्हा युद्धभूमीवरील दृश्ये स्पष्टपणे दिसत असतं. तिला अचानक तोफांचा आवाज ऐकू येत असे किंवा रक्ताची तीव्र गंध जाणवत असे. ती परिस्थितीपासून पळत होती, पण तीच परिस्थिती तिला तिच्या स्वतःच्या अंतरंगात सतत भिडवत होती. तिच्या मनात भीती, राग, अपराधबोध आणि एकाकीपणाची भावना सतत थैमान घालत होती. सामान्य माणसांसारखे जीवन जगणे तिला कठीण वाटत होते. या झगड्यातून बाहेर पडण्यासाठी अनेक वेळा तिने मद्यपानाचा आधार घेतला, एक अल्पकालीन विस्मृती जी तिला काळजीपासून काही क्षण दूर नेई. तिला वाटले की मद्यपानाने तिला तिच्या भयानक आठवणींपासून सुटका मिळेल, पण ही सुटका तात्पुरतीच होती. ही विस्मृतीच कालांतराने एक नवा दोष बनली आणि ती अधिक खोल गर्तेत फेकली गेली. अल्कोहोलिझमने तिच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम केले आणि तिला तिच्या समस्यांमधून बाहेर पडणे आणखी कठीण झाले. फ्नीच्या नातेसंबंधांवरही याचा मोठा परिणाम झाला. ती ज्या लोकांवर प्रेम करत होती, तिचे कुटुंबीय, तिचे मित्र, त्यांच्या समोर ती स्वतःला उघड करू शकत नव्हती. तिचे अनुभव, तिच्या वेदना इतक्या अवघड आणि क्लिष्ट होत्या की त्यांना शब्दात मांडणंही तिच्यासाठी अशक्य होतं. तिला वाटत होतं की तिच्या अनुभवांची तीव्रता इतर कुणीही समजू शकणार नाही. प्रेम, मैत्री, कुटुंब सगळं काही ओळखीचं असूनही अपरिचित वाटत होतं. तिला स्वतःला इतरांपासून दूर ठेवण्याची सवय लागली, कारण तिला कोणालाही तिच्या दुःखात सामील करायचे नव्हते. तिचा आतला संघर्ष इतका खोल आणि एकाकी होता की कोणताही संवाद, कोणताही सल्ला तो पार करून तिच्या मनापर्यंत पोचू शकत नव्हता. तिच्या एकटेपणाने तिला आणखीच ग्रासले. ती कोणाशीही बोलू शकत नव्हती आणि कोणाकडेही मदत मागू शकत नव्हती, कारण तिला वाटत होते की कोणीही तिला समजून घेणार नाही. 3. युद्धविरोधी चळवळ आणि समाजाच्या दुटप्पी न्यायाचा विषय. व्हिएतनाम युद्धाचा काळ अमेरिकन इतिहासात एक अत्यंत विवादास्पद आणि सामाजिकदृष्ट्या अस्थिर काळ मानला जातो. एकीकडे शेकडो सैनिक युद्धात प्राण देत होते, तर दुसरीकडे अमेरिकन रस्त्यांवर युद्धविरोधी आंदोलने जोर धरत होती. समाजात देशभक्ती आणि मानवतेच्या परस्पर विरोधी अर्थांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता. युद्धाला पाठिंबा देणारे आणि युद्धाला विरोध करणारे असे दोन मोठे गट समाजात निर्माण झाले होते. फ्रॅनी परत आली त्यावेळी
समाज एक विचित्र द्वंद्वात होता, देशभक्ती आणि मानवतेच्या परस्पर विरोधी अर्थांमध्ये अडकलेला. फ्रानीसारख्या युद्धातून परतलेल्या जवानांना या दोन्ही गटांकडून समजून घेतले जात नव्हते. युद्धाला विरोध करणारे त्यांना युद्धखोर मानत, तर युद्धाला पाठिंबा देणारे त्यांच्या मानसिक त्रासांकडे दुर्लक्ष करत. फ्रानीसाठी ही परिस्थिती फार वेदनादायक ठरली. तिने देशासाठी केलेलं बलिदान तिच्या दृष्टिकोनातून पवित्र आणि योग्य होतं. तिने आपल्या जीवाची पर्वा न करता देशाची सेवा केली होती. पण जेव्हा तिला समाजात युद्धविरोधी घोषणांमध्ये किलर्स गो होम, खुनी घरी जा, नर्सेस इन ब्लड, रक्तात नर्सेस सारखे फलक दिसू लागले, तेव्हा तिच्या मनात एक गोंधळ निर्माण झाला. तिला स्वतःच्याच देशभक्तीवर शंका येऊ लागली. मी खरंच चुकीचं केलं का? माझं धैर्य, माझं कर्तव्य काहीच नव्हतं का? हे प्रश्न तिला आतून पोखरत होते. तिला वाटत होतं की समाजाने तिच्या त्यागाचे महत्त्व कधीच ओळखले नाही. या दुटप्पी समाजाने स्त्रियांच्या भूमिकेबाबतही प्रचंड अन्याय केला. पुरुष सैनिकांसाठी जरी त्यांना मानसिक समस्यांशी झगडावं लागत असलं, तरी राष्ट्राने थोडाफार तरी मान राखून ठेवला. त्यांना निवृत्ती वेतन, वैद्यकीय मदत आणि काही प्रमाणात का होईना सामाजिक सन्मान मिळाला. पण महिला, विशेषतः वैद्यकीय सेवेत असलेल्या नर्सेससाठी कोणताही मान्यताप्राप्त सन्मान नव्हता. याचं मुख्य कारण म्हणजे त्या स्त्रिया लढल्या नाहीत या चुकीच्या समजुतीला दिलं गेलेलं महत्त्व. समाजाने हे समजून घेतले नाही की युद्धभूमीवर नर्स म्हणून काम करणे हे प्रत्यक्ष लढण्याइतकेच धोकादायक आणि मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक असते. स्त्रियांनी दिलेल्या योगदानाला नेहमीच दुय्यम स्थान दिले गेले. फ्रॅनीची कथा म्हणजे त्या हजारो स्त्रियांची कहाणी आहे ज्या युद्धात गेल्या, तोंड द्यावं लागलं आणि परतल्यावर समाजाने दुर्लक्ष केलं. तिच्या अनुभवामधून आपल्याला केवळ एक स्त्रीचं दुःख दिसत नाही, तर संपूर्ण पिढीचं दुःख उमटतं. ही कथा त्या सगळ्या अनाम नायिकांची आहे ज्यांनी आपल्या देशासाठी सर्वस्व अर्पण केले, पण त्यांना कधीही योग्य तो सन्मान मिळाला नाही. या भागाच्या शेवटी आपण हे समजू शकतो की युद्ध ही केवळ रणभूमीवर लढली जाणारी गोष्ट नाही, ती लढली जाते मनाच्या खोल कंगोयांवरही. फ्रॅनी मॅकग्राथच्या कथेतून हे स्पष्ट होतं की युद्धानंतरचे जीवन अधिक वेदनादायक असते, कारण ते अव्यक्त असतं आणि अशा वेदनांना समाज मान्यताच देत नाही. तिचं धैर्य, तिचा संघर्ष, तीच प्रेम हे सगळं युद्धाने व्यापून टाकलं आणि मग समाजाच्या दुर्लक्षाच्या गडद छायेत लोप पावलं. युद्धामुळे झालेल्या शारीरिक जखमा कालांतराने ब्या होतात, पण मानसिक आणि भावनिक जखमा अनेकदा आयुष्यभर राहतात. युद्धातील बलिदानाचं जेव्हा मूल्य समजलं जात नाही, तेव्हा ते बलिदान दुसऱ्यांदा मारलं जातं. हे वाक्य फ्रॅनीच्या जीवनातील वेदना आणि उपेक्षा स्पष्ट करते. समाजाने युद्धातून परतलेल्या जवानांना केवळ स्वीकारले नाही, तर त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. फ्रॅनीच्या अनुभवातून आपण हे शिकतो की मानवी संवेदना, साहस आणि सामाजिक न्याय यांचं नातं केवळ शब्दात नाही, तर कृतीत आणि समजुतीत असावं लागतं. भाग 5. आत्मस्वीकार आणि पुनर्निर्मिती. फ्रान्सिस मॅकग्राथ, ज्यांना आपण प्रेमाने फ्रॅनी म्हणतो, त्यांच्या असाधारण प्रवासाच्या या अंतिम आणि अत्यंत प्रेरणादायी भागात आपले स्वागत आहे. मागील 4 भागांमध्ये आपण फ्रॅनीच्या युद्धपूर्व जीवनापासून व्हिएतनाममधील भयान अनुभवांपर्यंत आणि त्यानंतर अमेरिकेत परतल्यावर तिला मिळालेल्या उपेक्षेपर्यंतचा खडतर प्रवास पाहिला. तिच्या जीवनातील वेदना, मानसिक संघर्ष आणि सामाजिक दुर्लक्ष यांचा अनुभव घेतल्यानंतर आता आपण फ्रॅनीच्या आत्मस्वीकाराच्या आणि पुनर्निर्मितीच्या प्रवासाकडे वळणार आहोत. हा भाग आपल्याला हे शिकवेल की कितीही खोल जखमा असल्या तरी मानवी आत्मा पुन्हा उभा राहू शकतो आणि आपल्या अनुभवांना इतरांसाठी एक आशेचा किरण बनवू शकतो. फ्रॅनीच्या कथेतून आपण धैर्य, स्वस्वीकृती आणि सामाजिक न्यायासाठीच्या लढ्याचे एक अप्रतिम उदाहरण पाहूया.
1. फनीच्या आत्मशोधाचा प्रवास आणि मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे. व्हिएतनाम युद्धातील भीषण अनुभवांनी फ्रॅनी मॅकग्राथच्या आयुष्यात खोलवर घाव केले होते. तिने पाहिलेली क्रूरता, अनुभवलेली वेदना आणि तिला सामोरे गेलेले मृत्यू हे तिच्या मनातून कधीच पुसले गेले नाही. युद्धातून परतल्यानंतर तिला पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर चा सामना करावा लागला, ज्याने तिच्या रोजच्या जीवनाला पूर्णपणे विस्कळीत केले. तिच्या मनात सतत युद्धातील दृश्ये, रक्ताने माखलेल्या जमिनी, जवानांच्या किंकाळ्या आणि मृत्यूच्या भयाण आठवणी घोंगावत राहिल्या. रात्री तिला झोप लागत नसे आणि लागलीच तर भयानक स्वप्ने तिला जाग करत असत. दिवसाढवळ्या येणारे फ्लॅशबॅक तिला युद्धाच्या काळात परत घेऊन जात होते, जिथे तिला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पुन्हा एकदा त्या भयानक परिस्थितीतून जावं लागत होतं. या सततच्या मानसिक त्रासांमुळे ती एकाकी झाली. तिला कोणाशीही बोलण्याची इच्छा होत नसे, कारण तिला वाटत होते की तिचे अनुभव कोणीही समजू शकणार नाही. या एकाकीपणातून बाहेर पडण्यासाठी आणि आपल्या वेदनांपासून तात्पुरती सुटका मिळवण्यासाठी ती मद्यपानाकडे वळली, जे कालांतराने एक गंभीर व्यसन बनले. या काळात तिच्या कुटुंबियांनी आणि समाजाने तिच्या वेदनांची समजून घेता तिला दूर लोटले, ज्यामुळे ती अधिकच एकटी पडली. पुरुषांना मिळणारी सहानुभूती आणि मदत महिलांना मिळाली नाही. समाजाने तिला नर्स म्हणून पाहिले, युद्धातून परतलेली योद्धा म्हणून नाही. या उपेक्षेने तिच्या मानसिक जखमा आणखी खोल केल्या. तिला वाटले की तिने राष्ट्रासाठी केलेले बलिदान व्यर्थ गेले आहे. परंतु फनीच्या आत एक प्रबळ इच्छाशक्ती होती, जी तिला या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी सतत धडपडत होती. तिला समजले की केवळ बाह्य उपचारांनी नव्हे, तर आतून स्वतःला स्वीकारूनच ती यातून बाहेर पडू शकते. फ्रॅनीने आपल्या मानसिक आरोग्याच्या पुनर्निर्मितीसाठी विविध उपाययोजना केल्या. तिने थेरपी, उपचार घेणे सुरू केले, जिथे एका प्रशिक्षित समुपदेशकाने तिच्या वेदना आणि आघातांना समजून घेण्यास मदत केली. ही थेरपी तिच्यासाठी एक सुरक्षित जागा होती, जिथे ती आपले विचार आणि भावना मोकळेपणाने व्यक्त करू शकत होती. याशिवाय तिने ध्यानधारणा, मेडिटेशन आणि योगाभ्यास करायला सुरुवात केली, ज्यामुळे तिला आपल्या मनाला शांतता मिळवता आली. या प्रक्रियेत तिला तिच्या वेदनांशी सामना करण्याचा, त्यांना स्वीकारण्याचा आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडला. या आत्मशोधाच्या प्रवासात तिला समजले की तिच्या वेदना केवळ तिच्याच नाहीत, तर व्हिएतनाम युद्धात सहभागी झालेल्या अनेक महिलांच्या आहेत. ही जाणीव तिच्यासाठी खूप महत्त्वाची ठरली. तिला हे जाणवले की ती एकटी नाही. तिच्यासारख्याच अनेक स्त्रिया या मानसिक आणि भावनिक संघर्षातून जात आहेत. या सामुदायिक वेदनेच्या जाणीवेने तिला एक नवा उद्देश दिला. तिला वाटले की जर ती तिच्या वेदनांवर मात करू शकते, तर ती इतर महिलांनाही मदत करू शकते. ही जाणीव तिच्या आत्मशोधाच्या प्रवासात महत्त्वपूर्ण ठरली आणि तिच्या आयुष्याला एक नवी दिशा दिली. 2. जुन्या आघातांवर मात करून नव्या जीवनाची सुरुवात. फ्रॅनीने आपल्या जुन्या आघातांवर मात करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. हा प्रवास सोपा नव्हता, पण तिच्यातील दृढनिश्चयाने तिला पुढे ढकलले. तिने आपल्या वेदनांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्यावर उपचार करण्यास सुरुवात केली. थेरपी, ध्यान आणि आत्मचिंतनामुळे तिला तिच्या भूतकाळातील घटनांचा सामना करण्याची शक्ती मिळाली. ती आपल्या भावनांना दाबून ठेवता त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. या प्रक्रियेत तिला समजले की तिच्या वेदना केवळ तिच्याच नाही, तर व्हिएतनाम युद्धात सहभागी झालेल्या अनेक महिलांच्या आहेत. तिच्यासारख्याच अनेक स्त्रिया समाजाच्या उपेक्षेला, मानसिक आघातांना आणि एकाकीपणाला सामोरे जात आहेत. ही जाणीव तिच्या आत्मशोधाच्या प्रवासात महत्त्वपूर्ण ठरली, कारण तिला एकटेपणाची भावना कमी झाली आणि सामुदायिक संघर्षाची जाणीव झाली.
या सामुदायिक जाणीवेतून फ्नीच्या मनात एक नवा विचार रुजला. तिने ठरवले की आपल्या जुन्या आघातांवर मात करून नव्या जीवनाची सुरुवात करायची आहे आणि या नव्या जीवनात तिला इतर पीडित महिलांना मदत करायची आहे. तिच्या वैयक्तिक वेदनेला तिने एका मोठ्या ध्येयात रूपांतरित केले. तिने आपल्या अनुभवांचा उपयोग करून इतर महिलांना मदत करण्याचा निर्णय घेतला. तिला हे समजले की तिच्यासारख्या महिलांना केवळ वैद्यकीय मदतीची नव्हे तर भावनिक आधाराची, सहानुभूतीची आणि योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. या उद्देशाने प्रेरित होऊन फ्रॅनीने एक संस्था स्थापन केली जिथे व्हिएतनाम युद्धात सहभागी झालेल्या महिलांना मानसिक आरोग्याच्या सेवा दिल्या जातात. ही संस्था केवळ एक मदत केंद्र नव्हते, तर ती एक अशी जागा होती जिथे युद्धातून परतलेल्या महिला एकमेकांशी आपले अनुभव वाटून घेऊ शकत होत्या, एकमेकांना आधार देऊ शकत होत्या आणि आपल्या वेदनांवर मात करण्यासाठी एकत्र प्रयत्न करू शकत होत्या. या संस्थेच्या माध्यमातून फ्रॅनीने समुपदेशन सेवा, गट थेरपी आणि पुनर्वसन कार्यक्रमांची सुरुवात केली. तिने स्वतःच्या अनुभवांचे उदाहरणे देऊन इतर महिलांना प्रेरणा दिली. तिच्या संस्थेने अनेक महिलांना पुन्हा सामान्य जीवनात परत येण्यास मदत केली. ही संस्था तिच्या पुनर्निर्मितीचा एक महत्त्वाचा भाग होती. इतरांना मदत करताना फ्रॅनीला स्वतःच्या जखमा बऱ्या करण्यास मदत मिळाली. तिच्या या कार्यामुळे तिला एक नवीन उद्देश मिळाला, ज्यामुळे तिच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आले. तिने आपल्या वेदनांना बळाचे स्रोत बनवले आणि त्यातून इतरांसाठी आशेचा दिवा पेटवला. हे तिच्या आत्मस्वीकाराचे आणि पुनर्निर्मितीचे एक अद्भुत उदाहरण होते, जिथे वैयक्तिक दुःखातून सामाजिक सेवेचा मार्ग जन्माला आला. 3. स्त्रीत्व, शौर्य आणि सामाजिक न्याय यावर असलेला संदेश. फ्रॅनीची कथा ही केवळ एका व्यक्तीची नाही, तर ती स्त्रीत्व, शौर्य आणि सामाजिक न्याय यांचा संगम आहे. तिच्या संघर्षातून आपल्याला एक महत्त्वाचा संदेश मिळतो की स्त्रिया केवळ युद्धात सहभागी होऊ शकतातच नाही, तर त्या युद्धातील अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अनेकदा दुर्लक्षित भूमिका बजावू शकतात. तिने दाखवून दिले की धैर्य आणि त्याग हे केवळ पुरुषांपुरते मर्यादित नाही, तर स्त्रियाही तितक्याच धैर्याने आणि निष्ठेने देशाची सेवा करू शकतात. युद्धभूमीवर तिच्यासारख्या महिलांनी केवळ वैद्यकीय सेवाच दिली नाही, तर त्यांनी सैनिकांना मानसिक आधार दिला, त्यांना जगण्याची प्रेरणा दिली आणि त्यांच्या वेदनांमध्ये सहभागी झाल्या. त्यांच्या या योगदानाला इतिहासात नेहमीच कमी लेखले गेले. फ्रॅनीच्या अनुभवातून हेही स्पष्ट होते की समाजाने स्त्रियांच्या योगदानाची दखल घेणे आणि त्यांना योग्य तो सन्मान देणे किती आवश्यक आहे. व्हिएतनाम युद्धातून परतलेल्या महिलांना समाजाने कसे दुर्लक्षित केले, त्यांच्या मानसिक त्रासांकडे कसे दुर्लक्ष केले, हे फ्रॅनीच्या कथेतून प्रकर्षाने समोर येते. सामाजिक न्यायासाठी या महिलांच्या त्यागाला आणि धैर्याला योग्य मान्यता मिळणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या कथांना ऐकून आणि त्यांना सन्मानित करूनच आपण आपल्या इतिहासातील एक महत्त्वाचा आणि दुर्लक्षित अध्याय पूर्ण करू शकतो. फ्रॅनीच्या पुनर्निर्मितीच्या प्रवासातून आपल्याला एक मोठा धडा मिळतो की आत्मस्वीकार आणि मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करून आपण कितीही जुन्या आणि खोल आघातांवर मात करू शकतो. तिच्या कथेने हे सिद्ध केले की मानवी आत्मा किती लवचिक असतो आणि कितीही संकटे आली तरी तो पुन्हा उभा राहू शकतो. तिची कथा केवळ एक प्रेरणादायक गोष्ट नाही, तर ती एक मार्गदर्शक आहे जी आपल्याला सांगते की कोणत्याही संकटातून, कितीही वेदनादायक अनुभवातून उभे राहणे शक्य आहे. आपल्याला फक्त स्वतःला स्वीकारण्याची, आपल्या वेदनांचा सामना करण्याची आणि इतरांच्या मदतीने पुढे जाण्याची तयारी हवी. फ्रॅनी मॅकग्राथची कथा म्हणजे केवळ एका युद्धाची कहाणी नाही, तर ती मानवी आत्म्याच्या विजयाची गाथा आहे. तिने दाखवून दिले की शारीरिक आणि मानसिक जखमांवर मात करून, समाजाने दिलेल्या उपेक्षेला झुगारून
प्रत्येक स्त्री आपल्या आयुष्याला पुन्हा अर्थ देऊ शकते आणि इतरांसाठी आशेचा स्रोत बनू शकते. तिच्या जीवनातील हा प्रवास आपल्याला हेच शिकवतो की ह्या अर्थाने शक्तिशाली व्यक्ती ती असते जी आपल्या वेदनांना सामर्थ्यात रूपांतरित करते आणि त्यातून इतरांनाही पुढे जाण्यासाठी प्रेरित करते. फ्रॅनीने हेच केले आणि म्हणूनच तिची कथा नेहमीच प्रेरणादायी राहील. शेवटचा संदेश: युद्ध केवळ पुरुषांचे नसते, स्त्रियांच्या बलिदानालाही ओळख मिळायला हवी. हा संदेश केवळ एका वाक्यापुरता मर्यादित नाही, तर तो हजारो स्त्रियांच्या आयुष्याची, त्यांच्या संघर्षांची आणि त्यांच्या अमूल्य योगदानाची कहाणी सांगतो. युद्ध म्हटलं की आपल्या मनात प्रथम सैनिकांची प्रतिमा येते, बंदुका, रणभूमी आणि प्राणांची आहुती देणारे पुरुष. पण ह्या प्रतिमेत अनेकदा स्त्रियांची सावलीही उमटत नाही. हीच एक मोठी सामाजिक चूक आहे. वास्तविक युद्धात महिलाही तितक्याच धैर्याने आणि समर्पणाने सहभागी होतात. त्या नर्स म्हणून, वैद्यकीय सहाय्यक म्हणून, रेडिओ ऑपरेटर, पायलट, गुप्तहेर आणि कधी कधी अगदी रणांगणावरही आपली सेवा देतात. त्यांच्या कार्यामुळे हजारो जखमी सैनिकांचे प्राण वाचतात. पण दुर्दैवाने या स्त्रियांच्या शौर्याला आणि बलिदानाला फारशी दखल दिली जात नाही. फ्रॅनी मॅकग्राथ सारख्या युद्धवीर स्त्रिया आपल्या आयुष्याचे सर्वोच्च क्षण राष्ट्रासाठी अर्पण करतात. त्या केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक, सामाजिक आणि भावनिक पातळीवरही जबरदस्त आघात सहन करतात. त्यांचे बलिदान हे केवळ युद्धभूमीवर मरण्यात नसते, तर परत आल्यावर त्यांना समाजाकडून मिळणाऱ्या उपेक्षेचा सामना करावा लागतो. हाही एक प्रकारचा मानसिक मृत्यूच असतो. म्हणूनच या शेवटच्या वाक्यातून आपण हे लक्षात घ्यायला हवं की युद्ध केवळ पुरुषांचे नसते, यामध्ये स्त्रियांचं योगदानही तेवढंच मोठं आहे, कधी कधी अधिकही. आणि स्त्रियांच्या बलिदानाला ओळख मिळायला हवी ही मागणी नाही, तर हीच खरी सामाजिक जबाबदारी आहे. त्यांच्या त्यागाची, शौर्याची आणि संयमाची योग्य ओळख आणि मान्यता मिळणं हे आपल्या इतिहासाचं आणि वर्तमानाचं नितांत गरजेचं सत्य आहे. हा संदेश आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणं आणि युद्धात सहभागी झालेल्या स्त्रियांच्या संघर्षांचा गौरव करणं ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.